होण्याची वेळ आलेली आहे. आता इलेक्शन आलेले आहेत, निवडणूक आलेल्या आहेत आणि 5 वर्षानंतर ही नामी संधी आपल्याला चालून आलेली आहे. मग महाराष्ट्रातला जो हुशार प्रवर्ग आहे, मग तो कुठल्याही जाती धर्मातला कुठल्याही कॅटेगरीतला असेल, त्यांनी कुठलीही जात न बघता कुठलाही प्रवर्ग न बघता आता जो आपल्या कामाला येणार आहे, जो आपल्या उपयोगात पडणार आहे, जो खरंच सुशिक्षित आहे, ज्याला आपल्या गावचा विकास कळतो, वार्डाचा विकास कळतो, अशा उच्च शिक्षित लोकांना निवडून देणं गरजेचं आहे. कुणाच्याही 2,000साठी 5,000साठी सोयीची भूमिका घेणं आणि आपलं मतदान विकणं किंवा घाण ठेवणं हे कितपत योग्य आहे. म्हणून प्रत्येक भूमिका घेत असताना, प्रत्येक गोष्ट पाहत असताना राजकीय भूमिका सुद्धा पडताळून पाहणं, तपासून पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कुठला पक्ष उमेदवारी कुणाला दिली याच्याही पेक्षा माणूस किती महत्वाचा आहे. माणूस चांगला आहे का, वाईट आहे का, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का, शिक्षित आहे का, अशिक्षित आहे का, या सर्व घटनेचा सारासार अभ्यास करणं आता तितकंच महत्वाचं आहे. म्हणून कुणाचं तिकीट कापलं आणि कुणाला तिकीट भेटलं याच्यावरती न जाता, गावगाड्यातलं वातावरण तापलं याच्यावरती न जाता, सोयीचं राजकारण करणं, माझा मामा याच्याकडे, माझा काका त्याच्याकडे, माझा भाऊ या पक्षाशी निगडीत आहे म्हणून त्याला